काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ते इंग्रजांचे हस्तक होते, ते इंग्रजांकडून पैसा घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सातत्याने या ठिकाणी बोलतायत। खरं म्हणजे राहुल गांधींचा मी निषेध करतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसने वारंवार याकरता अपमानित केलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात भारतातली जनता होती आणि स्वातंत्र्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती होती त्या राजकीय परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम हे काँग्रेसने सातत्याने केलं आहे। खरं तर 11 वर्ष अंदमानच्या कालकोठरीमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली। इतकी लांब शिक्षा भोगणारे फार थोडे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत। आमच्याकरता सगळेच स्वातंत्र्यवीर आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी हे महान आहेत, पण यामध्ये सावरकरांचं वेगळेपण हे आहे की अनेक क्रांतिकारकांना त्यांनी प्रेरणा दिली। क्रांतीची संपूर्ण मूव्हमेंट ही त्यांनी उभी केली आणि अनन्वित अत्याचार इंग्रजांचे सहन करून देखील त्या ठिकाणी अंदमानच्या कालकोठरीमध्येही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते, त्याचीच काव्य लिहित होते आणि तिथल्या कैद्यांना धीर देत होते। अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात। याचं कारण राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही, न त्यांना काँग्रेसचा इतिहास माहिती आहे, न त्यांना भारताचा इतिहास माहिती आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि आता माझा सवाल हा सन्माननीय उद्धव ठाकरेजींना आहे की राहुल गांधीच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही। ही जी कुठली भारत जोडो का तोडो यात्रा त्यांनी सुरू केली आहे, या यात्रेच्या स्वागताकरता शिवसेनेचे नेते ते पाठवणार आहेत का, आणि पाठवून या ठिकाणी जे वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे त्याचं समर्थन ते करणार आहेत का, याचंही उत्तर आता कुठेतरी उद्धवजींनी दिलं पाहिजे। आम्ही राहुल गांधींच्या अशा वक्तव्याचा सातत्याने निषेध करत राहू आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी भारतीयांच्या मनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा ते कधी पुसू शकणार नाही। कांग्रेस के नेता राहुल गांधी इन्होंने उनकी कथित भारत जोड़ो यात्रा के दरमियान आज स्वातंत्र्यवीर सावरकर जी पर जो टिप्पणी की है, हम उसका निषेध। तरुणों को क्रांति की ओर आकृष्ट किया और अंग्रेजों के खिलाफ खड़ा किया और समूचे महाराष्ट्र में और भारत में जाति व्यवस्था के खिलाफ एक लड़ाई छेड़कर एक समता का राज आए, इसके लिए उन्होंने प्रयास किए। ऐसे एक देश के सपूत के बारे में इस प्रकार से वो बोलते हैं तो मैं ऐसा मानता हूं इससे उनकी समझ कितनी है यही दुनिया के सामने आता है। चाहे वो कुछ भी कहे तब भी स्वतंत्रवीर सावरकर जी की प्रतिमा वो आम आदमी के मन से नहीं मिटा सकेंगे। मैं सवाल पूछना चाहता हूं श्रीमान उद्धव ठाकरे जी को, क्या उन्हें राहुल गांधी की यह भूमिका स्वीकार्य है? इस भारत जोड़ो या भारत तोड़ो जो भी यात्रा होगी, क्या इस यात्रा के स्वागत में उनके पार्टी के लोग जाएंगे? क्या स्वागत करके
सावरकर जी के खिलाफ राहुल गांधी के इन शब्दों को एक प्रकार से प्रतिपादित करने का काम क्या उद्धव जी की पार्टी के लोग करेंगे या फिर उद्धव जी हिम्मत दिखाकर राहुल गांधी की भर्त्सना करेंगे, ये मेरा उनसे सवाल है। सर, राहुल गांधी त्यांच्या पत्रकारितेमध्ये आरएसएसवर सुद्धा निशाणा साधलेला, म्हणजे इकडे सावरकर इकडे सोनाकडे निशाणा साधून नेमकं भारत जोडो यात्रामध्ये ते आणण्याचा प्रयत्न का? मुळातच भारत जोडो यात्रेमध्ये त्यांना काही फार त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि त्यामुळे मीडियाचं लक्ष आकृष्ट करून घेण्याकरता विवादित बयान द्यायचं असा त्यांचा प्रयत्न आहे। सर, फोन टॅपिंग प्रकरणामध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। विरोधकांचं असं म्हणणं आहे की रश्मी शुक्ला यांना वाचवण्यासाठी हे नवं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीचा क्लोजर रिपोर्ट असं आहे की कुठलाही रिपोर्ट ज्यावेळेस सादर होतो त्यावेळेस तो पुराव्यांच्या आधारावर होतो आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की विशेषतः मागच्या सरकारने तत्कालीन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हाताशी धरून अनेक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कुभांड रचलं। त्यातल्या अनेक गोष्टी आता बाहेर येत आहेत, काही गोष्टी बाहेर येणार आहेत। पोलीस आपलं काम करतात, पुराव्यांच्या आधारावर करतात, न्यायालय आपलं काम करतं। आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला विक्टिमाइज करणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्याला विक्टिमाइज होऊ देणार नाही। सर, पीएफआय संदर्भात एक अपडेट समोर येते, जे केंद्रीय यंत्रणांनी जे ऑपरेशन केलं त्यानंतर पीएफआयवर बंदी घालण्यात आली। मात्र भाजपाचे आमदार विजय देशमुख यांना पीएफआयच्या एका सदस्याने धमकी देखील दिलेली आहे। विजय देशमुखांनी तशी तक्रार देखील नोंदवली आहे। हे खरं आहे की एक धमकीचं पत्र हे आमदार विजय देशमुख यांना मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पीएफआयची बंदी घातल्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। इतरही काही नेत्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत। त्या संदर्भात पोलिसांना निर्देश दिले आहेत आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि खरं म्हणजे याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या शोकसंवेदना आहेत। मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी गेले, त्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। सगळे प्रकारचे त्या ठिकाणी मदत असेल, सेवा असेल, त्यांच्या स्वतःच्या अखत्यारीत त्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि नक्कीच अशा प्रकारे हा ऍक्सिडेंट का झाला आणि अशी ऍक्सिडेंट्स होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे याच्याकडे आम्ही लक्ष देऊ। लोकांना भरलं जातं असं वारंवार बसमध्ये जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांना आता याची सगळी माहिती आल्यानंतर मग त्याच्यावर बोलणं योग्य होईल। तर कुर्ल्यामध्ये एका इमारतीला भीषण आग लागली। आता मुंबईमध्ये अशा आग गेल्या अनेक दिवसांपासून लागतात। फायर ऑडिट वेळेत होत नाही असं म्हटलं जातं, या संदर्भात तुम्ही काय? नाही, आता असं आहे की ही जी काही आग लागली आहे त्या इमारतीचं ऑडिट झालं होतं की नाही झालं याची कल्पना नाहीये। त्या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे ती महानगरपालिका सांगेल। शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुठलं यावर देखील संघर्ष सुरू आहे। ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला दिले, त्यात असं केलं की शिंदे यांनी भाजपला फायदा व्हावा अशा पद्धतीचा युक्तिवाद केलेला आहे। खास करून अंधेरीची निवडणूक शिंदे गट लढणार नाही, तरी देखील चिन्ह गोठवण्याचा प्रयत्न किंवा चिन्ह आम्हाला मिळू नये असा प्रयत्न केला जातो असा मला असं वाटतं की त्यांच्या परीनं ते वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतील। त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की बहुतांश आमदार 2/3पेक्षा जास्त, तेवढेच खासदार आणि ज्या महानगरपालिका अस्तित्वात आहेत तिथले सदस्य, ज्या नगरपालिका अस्तित्वात आहेत तिथले सदस्य, असा सगळा हा जो काही शिवसेना म्हणून जो सगळा गट आहे हा सगळा शिंदेच्या सोबत आहे। त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांची केस वीक आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दाखल करतायत। पण मला असं वाटतं की या संदर्भात निवडणूक आयोग त्यांचे यापूर्वीचे निर्णय, त्यांचे कायदे हे सगळं तपासेल आणि त्या आधारावर ज्या गटाचा दावा योग्य असेल त्या गटाच्या बाजूने निर्णय देईल। सर, सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत, कसे हे 100 दिवस राहिले? अनेक महत्त्वाचे निर्णय मला असं वाटतं की 100 दिवस तर झाकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे। त्याच्यामुळे 100 दिवसामध्ये तर आम्ही अनेक निर्णय घेतलेले आहेत, आपण सर्वांनी ते बघितलेले आहेत
आम्ही गती दिली आहे. आता प्रशासन शासन दोन्ही गतिशील झालेलं आहे. लोकांच्या समस्या सोडवतो. 100 दिवसामध्ये सगळं आकलन करता येणार नाही. आपण पुढे बघत राहा. खूप निर्णय होणार आहेत. पीएफआई को लेकर जिस तरीके से धमकी आई, स्टेट गवर्नमेंट भी बैन करती है, केंद्र सरकार भी, उसके बाद भी धमकी आ रही है, आपके देखिए, हमारे विजय देशमुख हमारे जो एमएलए हैं उनको एक धमकी का लेटर मिला है जिसमें कहा है कि पीएफआई की बंदी है, हम आपका सिर काटेंगे, इस प्रकार की धमकी. उसमें कुछ अन्य नेताओं के भी नाम है. हमने उसको गंभीरता से लिया है और पुलिस उसकी तफ्तीश कर रही है. शिवसेना जिस तरीके से आज युक्तिवाद दिया है, उन्होंने कहा है कि बीजेपी को फायदा पहुंचाने के लिए एकनाथ शिंदे काम कर रहे हैं. देखिए, मुझे ऐसा लगता है कि शिवसेना ने ये जो भी एफिडेविट दिया हुआ है, ये एफिडेविट एक, मुझे ऐसा लगता है, प्लेइंग टू गैलरीज इस प्रकार का एफिडेविट है, क्योंकि उनके पास मुझे लगता नहीं है कि बहुत कुछ कहने लायक है. 2/3 से ज्यादा एमएलए उनके पास छोड़कर चले गए, 2/3 से ज्यादा एमपी छोड़कर चले गए, कॉर्पोरेटर्स गए हैं, जिला पंचायत के सदस्य गए, नगर पालिका के सदस्य गए. इसलिए अब उनको ये लगता है कि भाई कम से कम ऐसा स्टेटमेंट देकर वो अपने कार्यकर्ताओं में एक भावना निर्माण करे, इसका प्रयास वो कर रहे हैं. लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूं कि इलेक्शन कमीशन जो है वो दोनों गुट जो है, इंसिडेंट्स के पहले भी हो चुका है, जब बस जल गई, कई लोग मर गए. हम किस तरह से ऐसे इंसिडेंट्स फ्यूचर में ना हो और इस इंसिडेंट के पीछे क्या कुछ जिम्मेदार हैं, इसके लिए हम क्या करें? देखिए, बहुत ही गंभीर इस प्रकार का ये सवाल करेगा. देखिए, महाराष्ट्र में पहली बार ऐसा हुआ कि संजय पांडे जो तत्कालीन आयुक्त भी थे और बाद में डीजी भी थे. मामला इस तरह से फेक था क्योंकि उसमें चार्जशीट भी फाइल हो चुकी है. देखिए, वो मामला अभी कोर्ट में है. उसमें सरकार ने अपनी भूमिका रखी है, जल्दी आपके सामने आ जाएगी. औरंगाबाद में आज शरद पवार और एनसीपी ने एक मीटिंग रखी और खास करके जो शिवसेना टूटी है उसके गैप को फिल करने के लिए एनसीपी कोशिश कर रही है. क्या लगता है कि टूटी हुई शिवसेना का फायदा एनसीपी लेने की कोशिश कर रही है? देखिए, एनसीपी एक बहुत प्रोफेशनल पार्टी है और उन्होंने बड़े अच्छे तरीके से पहले शिवसेना को कमजोर किया, टूटने पर मजबूर किया और अब जाकर उस गैप को फिल करने का भी प्रयास वो कर रहे हैं. तो मुझे ऐसा लगता है कि फिर भी उस गैप को इसलिए वो फिल नहीं कर पाएंगे क्योंकि शिवसेना को वोट देने वाले जिन सिद्धांतों को मानते हैं उन सिद्धांतों के खिलाफ एनसीपी काम करती आई है. इसलिए उसका फायदा उनको नहीं मिलेगा. मराठी राष्ट्रवादी शिवसेनेच्या फुटीचा फायदा राष्ट्रवादी घेऊ इच्छिते.